अजित पवार का यांचा शेवटचं भाषण कधी होणार? शेवटचं भाषण मध्ये काय मृत्यूची प्रार्थना करता की काय? अजित पवार ने अपना घोषणा पत्र जारी किया बारामती के लिए, उसमें उन्होंने ऐसा कहा कि बारामती में कैंसर अस्पताल ओपन करेंगे। इसके अलावा अरे कितने देरी से उनको समझाइए। आओ मुंब्रा में, आओ मुंब्रा में, हमारे पास ऑन्कोलॉजी का हॉस्पिटल तैयार है मुंब्रा में। अजित पवार अभी तक कैंसर का हॉस्पिटल नहीं बना पाया। इतने करोड़ रुपए लेके जाता है बारामती में, क्या किया फिर उसका? मैं बुलाता हूं उनको, आओ, पूरा एकदम रेडिएशन, केमोथेरेपी सब तैयार है। ऑन्कोलॉजी का पूरा एक सेक्शन है हमारे पास मुंब्रा में। हालांकि तुम्हारे ये आदमी के राजनीति की वजह से हमारे हॉस्पिटल का ओपनिंग रुकवा दिया मुख्यमंत्री ने। मुख्यमंत्री तो चाहते थे, लेकिन तुम्हारा आदमी जाके रोता था। हमारा क्रिकेट का मैदान तैयार है, तुम्हारे आदमी ने वो भी रुकवा दिया है मुख्यमंत्री के पैर पकड़ के। हमारा गार्डन था, वो हम देने वाले थे शहर को, सब तैयारी हो चुकी थी। वहां पे जबरदस्ती शमशान का रिजर्वेशन लाया, किसको बताया हम? हमारा स्लॉटर हाउस का पूरा फाइल सीएम के टेबल पे पड़ा था। सीएम ने मुझे वचन दिया था कि मैं क्लियर करवाऊंगा। सब सेक्रेटरियों ने कहा कि इसे क्लियर करो। तुम्हारा आदमी जाके रोया और वो स्लॉटर हाउस भी रुकवा दिया। आप मुंब्रा की भलाई चाहते हो क्या? आपण गृहमंत्री आहात ना, आपण एक चौकशी लावा मुंब्र्यात आणि प्रूव्ह करून दाखवा की तिथे पाकिस्तानी राहतात, तिथे बांगलादेशी राहतात, प्रूव्ह करून दाखवा। कारण नसताना एखाद्या शहराची प्रतिमा बदनाम करू नका। त्या पोरांच्या आयुष्याशी तुम्ही खेळता, तिथल्या महिलांच्या आयुष्याशी तुम्ही खेळता। तिथनं लोक कामावर जातात, ते कामावर जाताना रेल्वे स्टेशनवरनं जातात। रेल्वे स्टेशन सर्व जाती धर्मांनी भरलेला असतो। त्या ज्या संशयाच्या नजरा जातात त्याच्याने का माहोल खराब करताय? म्हणजे मुंब्र्याला टार्गेट करून तुम्हाला साधायचंय काय? आज आमचे अनेक ट्रेनचे प्रवासी हे कळव्याच्या अंतिम ह्याच्यात राहतात, म्हणजे पारसिक नगरच्या कोपऱ्यावर राहतात। हे रिक्षा पकडून कळव्याला मुंब्र्यालाच जातात ट्रेन पकडायला। इतके सुंदर रस्ते तयार झाले। अरे काय चालू आहे यार? सर 10 लोकसभेमध्ये 10 जी ने जो वक्तव्य किया है मुंब्रा के बारे में, छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, आपकी क्या राय है? आप वो ऐसा है कि देवेंद्र जी फडणवीस की मुझे बहुत बुरा लगता है कि ऐसे आदमी को जिसको मुंब्रा के बारे में कुछ भी आता पता नहीं, कुछ भी। मुंब्रा के प्रवेश द्वार पे ही आप सब पत्रकार साक्षी हो उसकी। आपने राहुल गांधी को शिवाजी महाराज के ऊपर फूल बरसाता हुआ देखा है, आपने शरद पवार जी को उस चित्र के ऊपर फूल बरसाते हुए देखे हैं। वहाँ शिवाजी महाराज के शिल्प है, वहाँ पे तुकाराम जी के संत तुकाराम महाराज के शिल्प है। ऊपर देखेंगे तो जिजामाता और सावित्री माई के शिल्प है, और यहाँ पे फुले शाहू अम्बेडकर जी का शिल्प है, और नीचे लिखा है माझा महाराष्ट्र। ये महाराष्ट्र की विचारधारा है, और वो शिल्प जहाँ से मुंब्रा का रास्ता शुरू होता है उधर ही लगा हुआ है। मुंब्रा स्टेशन पे एक जूना मंदिर था, वो पानी में था। सब उसके ट्रस्टियों के एक करके हमने वो नया मंदिर बनाया, वो भी स्टेशन पे ही बनाया है। तो कौन ये पागल उनको बताता है जाके कि नहीं है, मंदिर नहीं है? मुंब्रा में कम से कम गिना जाए तो 101 मंदिर रहेंगे। मुंब्रा में पिछले 40 साल से कोई माहौल खराब ही नहीं हुआ, और पिछले 15 साल में तो पटाखा भी नहीं बजा। ये 2.5 साल में लेकिन माहौल खराब करने का काम कुछ संगठनों ने किया, और उन संगठनों को ये सत्ताधारियों का आशीर्वाद था। राज ठाकरे ने बयान किया था। हाँ, वही राज ठाकरे ने बयान किया कि मदरसे में जाओ तुमको मशीन गन मिलेगी। हमने कहा था मदरसा में जाओ, वस्त्रा मिला तो बताओ। जब राज ठाकरे बोलते हैं कि मशीन गन मिलेगी, मुझे वस्त्रा ढूंढ के बताओ। क्यों एक समाज को बदनाम करते हो यार?
मदरसा इसका मतलब मालूम है क्या है? गरीब बच्चों को शिक्षा तालीम उसमें दी जाती है। कुछ मालूम नहीं, कुछ नहीं, सिर्फ मुस्लिम का भय दिखा के हिंदुओं को एक करना, ये बंद कर दो यार। जिस हिंदुओं ने तुम्हारे हाथ में सब दिया था राम मंदिर का, उस राम मंदिर में तुमने किया क्या? राम की मूर्ति लाई, हजारों करोड़ रुपए खर्चे किए, और पहले बारिश में पूरा राम मंदिर की में अंदर से पानी आ रहा था। हमारे राम लल्ला के सर पे पानी गिर रहा था ऊपर से। इसके बारे में आप कुछ नहीं बोल रहे हो। ये कहाँ कितना भ्रष्टाचार हुआ? ये पानी कैसा टपक रहा है? इसके बारे में बोलो ना भाई, कुछ देश की क्षमा मांगो। सर, जिस प्रकार से और देवेंद्र फडणवीस ने राहुल गांधी के ऊपर भी आरोप लगाया कि नक्षलियों के साथ अर्बन म्हणतात 180 विध्वंस संघटना राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये होत्या. असं आहे, ह्यांना असं आहे की तुम्हाला हे सगळं माहिती होतं तर मग का पकडलं नाही? आता कशाला बोलताय? तुमच्याकडे सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत, विरोधकांना दाबण्यासाठी म्हणून तुम्ही इन्कम टॅक्स वापरता, CBI वापरता, ED वापरता. मग तुमच्याकडे सगळ्या संघटना असताना, रॉ असताना, IB असताना, त्या कुठल्या संघटना होत्या जाहीर करा. मी आवाहन करतो त्यांना, जाहीर करा संघटना. असं रँडमली बोलायचं 1000 संघटना होता त्यांच्यामध्ये. अरे काय बोलताय तुम्ही? तुम्ही झोपले होते का? तुमचं गृहमंत्रालय झोपलं होतं का? निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर वाटेल ते आरोप करून कसंही करून माहोल खराब करायचं, हे राजकारणासाठी करू नका. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, ती परंपरा सांभाळा. वोट जिहादमुळे मी त्यांना प्रश्न विचारतो, विदर्भामध्ये वोट जिहाद झालं का? तुमची सुधीर मुनगंटीवारांची सीट कशी पडली? तिथे 3 ते 4% पण मुसलमान नाहीत. तुमची रामटेकची सीट कशी पडली? तुमची गडचिरोलीची सीट कशी पडली? काही बोलायचं. अहो तुम्ही 31 ठिकाणी हरलात, 31 ठिकाणी किती मुसलमान आहेत ते सांगावं आम्हाला. 4%च्या वरती मुसलमान नाही आहेत. ते मुंबईच्या 2 सीटांवरती तुम्ही चालले वोट जिहाद. हिंदूंची मनं कलुषित करून टाकायची की बघा बघा बघा. अरे बघा काय, इथल्या तुमची अयोध्याची सीट कशी हरलात ह्याचा विचार करा. जिथे तुम्ही रामाचं मंदिर बांधलं, आमच्या रामाचं मंदिर तुम्ही बांधलं, आणि त्या रामाच्या मंदिरात पैसे खाल्ले, आणि पहिल्याच पावसाळ्यात त्याचं पार 12 वाजले, लिकेज होत आहे. प्रचंड उद्ध्वस्त करून टाकली हिंदूंची घरं. त्यांना काही 1 रुपयाही दिला नाही. अनुदान किंवा जे काय म्हणतात रिहॅबिलिटेशनचे जे पैसे दिले जातात, 1 पैसाही न देता घरं उद्ध्वस्त करून टाकले. हिंदू चिडणार नाहीत? जातीभेदाचं राजकारण खेळताय. आज शेड्यूल कास्टला स्कॉलरशिप मिळत नाहीत, शिक्षणाचे सगळे दरवाजे बंद झालेत. आज शेड्यूल ट्राईबला स्कॉलरशिप मिळत नाहीत, सगळे शिक्षणाचे दरवाजे बंद झालेत. OBCला स्कॉलरशिप मिळत नाहीत, सर्व शिक्षणाचे दरवाजे बंद झालेत. आश्रमशाळा बंद पडल्यात, दलितांच्या वसतिगृह बंद पडल्यात. फॉरेनला गेलेले दलित विद्यार्थी जे महाराष्ट्र शासनाने पाठवले होते त्यांना पैसे मिळत नाहीत. तिथे राहण्या खाण्याचे, कॉलेजला जाण्याचे वांदे झालेत. त्याची उत्तरं द्यावं. आज राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी सभा पण आहे मुंबईला, तर कुठेतरी डिस्टर्ब करण्याचं काम फडणवीस करतात. अरे काय फडणवीस काय डिस्टर्ब करणार? तर राहुल गांधी मोठ्यांनी डिस्टर्ब नाही झाला, तो फडणवीसांनी डिस्टर्ब होईल का? राहुल गांधी आजकाल काँग्रेसवाले कमी आणि डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट जास्त असतात, फडणवीस म्हणाले. आता मला माहीत नाही त्यांनी कुठनं खबरी काढतात ते मला माहीत नाही. मी काय त्यांच्याजवळ नाही राहुल गांधींच्या. फडणवीस जवळ असतील तर कधीच माहीत नाही. सर, निवडणुका आल्या की राहुल गांधींना टार्गेट करून आरोप केले जातात. मात्र जे आरोप केले जातात, गृह खातं, केंद्रीय गृह खातं भाजपाकडे आहे, राज्यातलं गृह खातं भाजपाकडे आहे. जे आरोप केले जातात, मग माझं ते शिवाजी महाराज के आपले ये जे महाराज है, ये सब बीजेपी के तोते तो बोलते रहते हैं. तोते को सुनेगा कौन? अरे हिंदू समाज कभी किसी के बोलने पे नहीं चला है, और ये हिंदू 80% है. बीजेपी मुसलमानों का भय देख के उनको डराना चाहती है. वो डरने वाला हिंदू कभी नहीं था. ये देश धर्मनिरपेक्ष है, इतना याद रखना. यहाँ पे सब भाईचारा जिंदा रहेगा, सालों साल रहा है और सालों साल रहेगा. अरे यार पत्रकारों, तुमचे तर मोबाईल बंद करा यार.
एक सवाल सर, एक सवाल है। महाराष्ट्र में जो विधानसभा चुनाव होने जा रहे हैं वहां पर 38 सीटें ऐसी है जहां पर शरद पवार खिलाफ अजित पवार का सामना होने जा रहा है। क्या लगता है शरद पवार के सामने अजित पवार की कितनी चुनौती है, या फिर ये सामना किस तरह से होगा? आपको याद है बारामती में एक बैंक खुली थी रात को 3 बजे तक, मालूम है, याद है ना? तुमने ही टीवी पे दिखाया था ना, बैंक बंद खुली थी, पैसे बांटे जा रहे थे, पर इलेक्शन कमीशन तो उनके हाथ में ही था, तो कुछ होना देना था नहीं था। लेकिन जिस बारामती में वो 1 लाख का लीड लेते थे, उसी बारामती में 60,000 से पीछे चले गए। लोग बहुत होशियार रहते हैं। शरद पवार जी है, और शरद पवार जी के बारे में एक लोगों के मन में आस्था है कि इस उम्र में यह आदमी 5वें स्टेज की कैंसर से लड़ाई लड़के बाहर आया है, ये हड्डी टूटी हुई है और तो भी महाराष्ट्र की लड़ाई लड़ रहा है। भतीजे ने धोखा देने के बाद भी वह आज भी मजबूत खड़ा है। लोग कभी भी उनका जो योगदान है महाराष्ट्र के डेवलपमेंट में, उसको भूल नहीं सकते। अजित पवार ने किया हुआ एक काम अजित पवार गिनवा देवे जिसमें महाराष्ट्र का भला हुआ है, एक काम। पिछले 30 साल मंत्री रहे, एक काम, और मैं कम से कम 300 काम गिनवा देता हूं जो शरद पवार ने किए, और महाराष्ट्र की भलाई हुई उसकी। अरे सबसे बड़ा उदाहरण जो किसी को मालूम नहीं, बीकेसी बनाने वाला कौन था? शरद पवार। अच्छा, सबसे महंगी ये क्या है, किधर मिलती है? बीकेसी। वही तो शरद इस संघर्ष में शरद पवार जी की जीत होगी सर। जिस प्रकार से देखा जाए तुरहा जीत होगी? क्या सवाल पूछ रहे हो? लोकसभा में क्या हुआ? सर अजित पवार ने अपना घोषणा पत्र सर पवार साहब ने अभी राजकारण से, पॉलिटिक्स से अभी बाहर। देखो, मैं बोल रहा हूँ, ये समझ लीजिए आप कि पवार साहब आप 84 ईयर्स के हो गए, 84 साल के हो गए। देखो, मैं जब उनको देखता हूँ तो मैंने तो 35 साल से उनको देखा है, हर स्टेज को उनको देखा है। तो अब संसदीय राजनीति उन्होंने नहीं करनी चाहिए, ऐसा मुझे भी लगता है कि भागम दौड़ होती है, अब उम्र का भी, पर वो घर में नहीं बैठ सकते, क्योंकि हमारे ज़िंदगी का आधार वो है, हमको रास्ते दिखाने वाले वो है, हमको रास्ते पे चलाने वाले वो है, उनको हम घर बैठने नहीं देंगे। और मैं शरद पवार जी को टीवी पे कह रहा हूँ कि आप चाहोगे भी तो हम आपको घर में नहीं बैठने देंगे। उन्होंने कहा कि उन्होंने लाल संविधान हाथ में पकड़ा है, बराबर है, ये लाल संविधान, ये राहुल गांधी के हाथ में था, वही संविधान मेरे हाथ में। अभी आपको मालूम है लाल रंग किससे जुड़ता है? ये प्यार का प्रतीक है लाल रंग। अब वैलेंटाइंस डे पे अपना प्यार व्यक्त करने के लिए क्या देते हो? रेड रोज़। रेड रोज़ किसकी निशानी है? प्यार की। व्हाट डज रेड एक्सप्रेस? पैशन, लव अँड डायरेक्ट कनेक्शन विथ हार्ट। आपण जेव्हा हृदय काढतो तरुणपणी, तेव्हा हृदयाला लाल रंग देतो। लाल ही प्रेमाची निशानी है। यांना प्रेम समजत नहीं, इनको प्यार समझता ही नहीं है, इनके दिल में सिर्फ नफरत भरी हुई है, और इनके नफरत के दुकान के सामने हमने प्यार का मॉल खोला है। मॉल, दुकान नहीं, मॉल खोला है, क्योंकि भारत को अब ज़रूरत है इन जैसे नफरतियों से लड़ने के लिए। भारत को प्यार बांटने के लिए मॉल लगेगा। ये क्या है ये लाल रंग? अरे क्रांति की भाषा लाल होती है, नक्सल की भाषा लाल नहीं होती है। जरा इतिहास समझ लो, फ्रेंच रिवॉल्यूशन समझ लो, पर्शियन रिवॉल्यूशन समझ लो, रशियन रिवॉल्यूशन समझ लो, फिर समझ में आएगा कि क्रांति के रंग क्या होता है। फिडेल कैस्ट्रो, चे गवेरा का रंग क्या था, पहचान लो। मैंने देवेंद्र फडणवीस जैसा बुद्धिमान नेता इस स्तर पे आता है कि पुतला बना के दिखाओ मुंब्रा में, आप मुझे पुतला दो, शासन की जगह दो, सब परमिशंस दो, मैं पुतला बना के दिखाता हूँ। और हजारों मुसलमान आएंगे उद्धव ठाकरे के स्वागत के लिए, जो वो उसका अनावरण करने आएंगे।
या ऐसे ऐसे भाषा से तुम किसी शहर को बदनाम मत करो यार, उन बच्चों की ज़िंदगी खराब मत करो। तो जिम्मेदार गृह मंत्री हो, किसी एक शहर के दिल से नहीं खेल सकते आप। लोगों का उस शहर की तरफ देखने का नजरिया बदल जाता है। आज एक बैंक नहीं थी उस शहर में, आज 28 बैंकें हैं। एक एटीएम नहीं था, कम से कम 30-35 एटीएम है। लोन्स नहीं मिलते थे, वो कार्ड्स नहीं मिलते थे, सब मिलने लगा है। एक समय में फ्लैट 1200 रुपये में बेचे जाते थे, आज 6,500 और 7,000 में फ्लैट बेचे जा रहे हैं। आके देखो मुंब्रा के रास्ते। मैं आमंत्रित करता हूँ देवेंद्र फडणवीस जी को कि आओ मुंब्रा में, आओ मुंब्रा में। वोट जिहाद की वजह से 10 जगह पे अरे मैं समझाया हूँ बार बार कि गढ़चिरौली में कितने मुसलमान थे जब तुम हार गए, नासिक में कितने मुसलमान थे जब तुम हार गए, दिंडोरी में कितने दिंडोरी में तो हमारे 1.5 लाख वोट वो पिपारी तुत्तारी कुछ था उसको गया, तो भी 2.5 लाख वोट से जीते हम, नहीं तो 4 लाख से जीतते। कहाँ था मुसलमान? सुधीर मुनगंटीवार हारे गढ़चिरौली में, कहाँ था मुसलमान? चंद्रपुर में हारे, कहाँ था मुसलमान? तो ये बचपने की बात मत करो यार, इससे तुम्हारे मुझे तुम इतने होशियार माने जाते हो, तो लोग अभी आप ये सब बात करने लगोगे तो लोगों के आपके बुद्धिमत्ता पे शक होगा। बोले लाल रंग नक्सली हो गया क्या? सर जिस प्रकार से देखा जाए साधु संतों के आहे उद्धव ठाकरे यांना की मुंब्र्यामध्ये आधी तुम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून मंदिर नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवा, मग पुढच्या गोष्टी करा। काय देवेंद्र फडणवीस हे कधी मुंब्र्यात आलेलेच नाही, त्यामुळे मुंब्र्याची रचनाच त्यांना माहिती नाही। मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जिथनं मुंब्र्याचा रस्ता सुरू होतो, तुम्हाला माहिती आहे की शरद पवार, राहुल गांधी, अमोल कोल्हे यांनी सगळ्या ते अमोल कोल्हेंनी तर त्या चित्रशिल्पाचं उद्घाटन केलं, पण सगळ्यांनी तिथे फुलं वाहिली। त्या चित्रशिल्पामध्ये काय आहे तर महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी महाराष्ट्राची विचारधारा आहे, शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर जिजामाता, त्याचबरोबर तुकाराम महाराज आणि त्याचबरोबर सावित्रीमाई, या सगळ्यांची चित्र त्या चित्रशिल्पात आहेत आणि बरोबर ते मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर आहे। ह्याला काहीच माहीत नाही। मुंब्र्याचं स्टेशन होते एकेकाळी, ते स्टेशन पाण्यात असायचं अर्ध, तिथे एक महादेवाचं मंदिर होतं, अत्यंत जुनं होतं। मी तिथल्या सगळ्या त्या मंदिराची संबंधित लोकांची बैठक घेतली आणि एक नवीन मंदिर बांधून दिलं आहे स्टेशनवरती, जिथे सगळ्यांचा संबंध येतो। मुंब्र्याची ऐतिहासिक देवी मुंब्रा देवी ही डोंगरावरती आहे, ती देखील मुंब्र्यातच आहे। माझं आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की तुम्ही मला शासनाची जागा द्या, सगळ्या परवानग्या मिळवून द्या, पुतळ्या द्या, मी तो लावून दाखवतो, तुम्ही सांगाल त्या जागेवर मुंब्र्यात राहून दाखवतो आणि उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना बोलवतो। कारण नसताना उगाच मुंब्र्याला बदनाम करू नका। आता मुंब्रा हे एक सुधारलेलं शहर झालं आहे, जिथे एक बँक नव्हती तिथे 27 बँका आल्या आहेत, जिथे एक ATM नव्हतं तिथे प्रत्येक गल्लीत ATM आहे। मुंब्र्याचा बाजारभाव एकेकाळी 10,000 रुपये स्क्वेअर फीट होता, आज तो 6,000 आणि 7,000 रुपयावर गेला आहे। तेव्हा बदललेलं मुंब्रा, तिथली बदललेली मानसिकता आणि ह्याच्यावरती कायम बोटं दाखवायची बंद करा। का एखाद्या शहराला, का एका धर्माला बदनाम करायचं आणि त्यांना ते कोणाची तरी शत्रू असं दाखवत राहायचं? तुम्ही हिंदूंना घाबरवताच आहात आणि ते पण मुसलमानांचा चेहरा दाखवून, आणि मग म्हणतात वोट जिहाद झालं। अरे जरा प्रेमाने तर बोला। अरे काय शिवाजी महाराज काही मुसलमानांचे शत्रू नव्हते?
हे तर आधुनिक भारतामध्ये लिहिलेल्या इतिहासामधनं जे इतिहासकार होते, जे खरे तर कादंबरीकार होते, त्यांनी एक असं चित्र रंगवलं की महाराज हे मुसलमानांचे शत्रू होते, मुसलमान हे महाराजांचे शत्रू होते. मग त्यांच्यावर मदारी मेहतर का गेला औरंगजेबच्या दरबारामध्ये? मदारी मेहतर मुसलमान होता आणि सर्वात खतरनाक वेळ होती महाराजांच्या जीवनातली. अरे औरंगजेबाच्या दरबारात होते ते. तिथनं महाराजांना सुखरूप बाहेर काढलं मदारी मेहतर. अफजल खानाला जी वाघनखं दिली म्हणजे ह्याला शिवाजी महाराजांना, आणि अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, तर ती वाघनखं कोणी दिली? एका मुसलमानानेच दिली ना, रुस्तमी जमाल. ते काय काहीतरी बोलू नका, काहीतरी. मी त्या शहराचं प्रतिनिधित्व करतो ज्या मतदारसंघामध्ये 50% हिंदू आणि 50% मुसलमान आहेत. मुंब्र्यामध्ये नाही म्हणायला गेलं तरी 22-23% हिंदू आहेत. काय उगाच कारण नसताना एवढ्या ज्येष्ठ नेत्याने असं काहीतरी चिल्लर भाषण करायचं. आता हे संविधान हे राहुल गांधींनी दाखवलेलं संविधान, आणि हेच संविधान राहुल गांधींनी दाखवलेलं, तीच कॉपी माझ्याकडे आहे. आता लाल रंगाचा अर्थ काय असतो? लाल रंगाचा अर्थ प्रेम, पॅशन, हृदय, रक्त. हे म्हणजे लाल रंगाची ओळख आहे. इट इज अ साइन ऑफ पॅशन, लव. आणि क्रांतीची भाषा ही लाल असते. त्याचा नक्षलशी काय संबंध? या जगामध्ये अनेक देशांमध्ये क्रांत्या झाल्या. जर्मनीमध्ये क्रांती झाली, फ्रान्समध्ये क्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली. ते काय नक्षल होते? हे संविधान दाखवणं म्हणजे आमचं रक्त सळसळतं आहे, तुम्ही संविधान बदलणार म्हणून. कारण का ह्या लाल रंगाचा रक्त संबंध हा रक्ताशी आहे, हृदयाशी आहे. आणि आमच्या हृदयाशी असलेलं संविधान, आमचं रक्त सळसळतं आहे की तुम्ही हे संविधान बदलतात. आणि म्हणून राहुल गांधींनी हे संविधान दाखवलं. काय चूक केली? तुम्हाला रंगांचीही ओळख तुम्ही विसरले. आपल्या रंगाचं आपल्या रक्ताचा रंग लाल आहे हो. कुठल्याही प्रेमाची निशाणी म्हणून आपण पहिल्यांदा काय देतो? व्हॅलेंटाईन्स डेला काय देतो आपण? लाल गुलाबाचं फूल. त्याचा काय नक्षलवादाशी संबंध आहे? हृदयाची निशाणी कायम लाल असते, त्याचा काय दहशतवादाची नक्षलवादाची संबंध आहे? कशाशी काहीही संबंध जोडायचा आणि भाषण करून टाळ्या घ्यायचं, हे कुठला प्रकार सुरू केला आहे? ह्याचं उत्तर द्या ना. जा इंग्रजी डिक्शनरीमध्ये, जा सायकोलॉजीमध्ये, आणि रेड कलर इज असोसिएटेड विथ व्हॉट हा प्रश्न टाका, तुम्हाला फटाफट सगळ्यांची उत्तरं मिळतील. तेव्हा हे बंद करावं. हे लहान पोरासारखे खेळ वाटतात. आणि मी हात जोडून विनंती करतो की कळव्या मुंब्र्याला बदनाम करू नका. कळव्यामध्ये सर्वात चांगला पुतळा उभा आहे, जो ठाण्यात कुठेही पुतळा नाही तसा पुतळा आम्ही उभा करून घेतला कळव्याच्या प्रवेशद्वारावर. जो उद्घाटन माननीय प्रणब कुमार मुखर्जींनी केलं आहे. जे मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जे चित्रशिल्प आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते चित्रशिल्प आहे. तुमच्याकडे रेकॉर्डिंगही असेल. शरद पवार फुलं उधळताना, राहुल गांधी फुलं उधळताना. ते कशाचं आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगतो की मंदिर स्टेशनवरती मंदिर होतं, पाण्याखाली होतं, सगळ्यांना विश्वासात घेतलं.